स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी. अशा या स्त्री शक्तीचा जय जयकार करण्यासाठी आपण 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करतो. आज आपण महिला दिन साजरा करत असताना स्त्री ही आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. ती आईच्या रूपात माया देते, बहिणीच्या रूपात साथ देते आणि पत्नीच्या रूपात संपूर्ण कुटुंब सांभाळते. स्त्री केवळ घराची शान नाही, तर समाजाचीही ताकद आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया मोठ्या यशाने पुढे जात आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी स्त्रियांचा आदर केला पाहिजे आणि त्यांना नेहमी समान संधी दिल्या पाहिजेत. स्त्री म्हणजे प्रेम, स्त्री म्हणजे शक्ती. तिच्यामुळे जगाला मिळते नवी भक्ती. तिच्या कर्तृत्वाने उजळतो संसार, तिच्या धैर्याला सलाम वारंवार. महिला दिनानिमित्त सर्व महिलांना मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. आमच्या शाळेमध्ये आम्ही देखील असाच एक कार्यक्रम सर्व महिलांनी एकत्र येऊन साजरा करण्यासाठी, त्यांच्या आनंदाला, त्यांच्या उत्साहाला उभारी देण्यासाठी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये काही महिलांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले. स्त्री म्हणजे माया, स्त्री म्हणजे शक्ती. तिच्यामुळे जगाला मिळते नवी भक्ती. आई, बहीण, पत्नी अशा अनेक रूपात ती उभी असते प्रत्येक सुखदुःखात. तिच्या कष्टांनी फुलतो संसार, तिच्या प्रेमाने मिळतो जीवनाला आधार. अडचणींवर मात करून ती पुढे जाते, स्वप्नांना पंख देऊन उंच भरारी घेते. तिच्या धैर्याला करूया आज सलाम, तिच्या कर्तृत्वाला देऊया मानाचा मान. महिला दिनी एकच देऊया संदेश, स्त्रीचा सन्मान ठेवूया नेहमी विशेष. आमच्याकडे देखील काही वयस्कर महिलांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर त्यांच्या आनंदामध्ये भर म्हणून आम्ही एक छोटासा कार्यक्रम संगीत खुर्ची देखील आयोजित केला. तिच्या हसण्यात असते घराची ओळख, तिच्या कष्टांनी उजळते जीवनाची वाट. तीच देते जगण्याला नवी उमेद. स्त्री म्हणजे शक्ती, प्रेम आणि विश्वास. तीच आहे प्रेरणा, तीच आहे आधार. तिच्यामुळे सुंदर होतो संसार, तिच्या कर्तृत्वाला आज सलाम. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. स्वप्नांना देणारी नवी दिशा, अडचणींवर करणारी नेहमीच मात. तिच्या सामर्थ्याने उजळतो संसार. स्त्री आहे खऱ्या अर्थाने जीवनाचा आधार. आईच्या मायेचा स्पर्श जसा गोड, तशीच तिची ताकद असते मोठी. तिच्या त्यागाला नाही कधी तोड. स्त्री म्हणजे जगण्याची सुंदर गोडी. तिच्या कर्तृत्वाने जग होते उजळ, तिच्या सामर्थ्याने संकटे होतात हलकी. तिच्या धैर्याला सलाम करूया आज, महिला दिनी साजरा करूया आनंदाचा साज. असे नेहमीच म्हणतात इंग्रजीत, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल सोसायटी देअर आर स्ट्रॉंग वुमन. अ वुमन इज द फुल सर्कल विदिन हर इज द पॉवर टू क्रिएट, नर्चर अँड ट्रान्सफॉर्म. Today, I would like to say a few words about International Women's Day. This day is celebrated to honor the strength, courage, and achievements of women all around the world. Women play many important roles in our lives. She is a loving mother, a caring sister, a supportive wife, and a responsible daughter. Women are not only the backbone of the families but also a strong pillar of society. Today, women are achieving great success in our field, such as education, business, science, sport, and technology. Their hard work, dedication, and determination inspires us every day. On this special day, let us respect, support, and appreciate the women in our lives and give them equal opportunities to grow and succeed. Let us remember, when women rise, society rises. Thank you and happy Women's Day to all. And I would like to say that a strong woman stands up for herself, a stronger woman stands up for everyone else. आणि म्हणूनच आज मला या महिला दिनानिमित्त सांगावंसं वाटतं की सगळ्यांसाठी तर सगळेच जगतात, परंतु ती एकमेव स्त्री असते जी आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी झगडत असते. आणि अशा या सर्व महिलांचा आपण आपल्या परीने जेवढा होईल तेवढा सन्मान केला पाहिजे. त्यांना कुठेही बंधनं न घालता त्यांना मोकळेपणाने जगू दिले पाहिजे आणि त्यांच्या स्वप्नांना उंच भरारी दिली पाहिजे. बाईपणाचं दुखणं जिवारी लागलं की मग अंगी असलेलं आई पण तिला सांभाळतं, खंबीरपणे उभं करतं, कोणतेही धनुष्य पेलण्याचं बळ तिच्या अंगी देतं. इतकी ताकद असते या आईपणात. अशा या आईला आजच्या महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
तुमच्या आमच्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला, जी कुणाची आई, आजी, बायको, बहीण, वहिनी, आत्या, मावशी, काकू, मामी, मैत्रीण असते, अशा अनेक भूमिका बजावणाऱ्या समस्त महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी सर्व महिलांना एवढेच सांगू इच्छिते की तुम्ही देखील शिका. तुमच्या सर्व मुलींना शिकण्यासाठी प्रोत्साहित करा, त्यांना शिकू द्या, त्यांना बाहेरचं जग बघू द्यात आणि त्यांच्या पंखांना बळ मिळू देत. त्या जेव्हा स्वतःच्या पायावर उभ्या राहतील तेव्हाच त्या त्यांचं संपूर्ण कुटुंबाला हातभार लावतील. त्यांची सगळी स्वप्न, इच्छा, आकांक्षा, आईच्या डोळ्यात पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण करू शकतील. महिला दिनाच्या शुभेच्छा देणं सोपं आहे, पण स्त्रीला सन्मान देणं कठीण का असतं? ज्या दिवशी मुलगी रस्त्यावर भीतीशिवाय चालेल त्या दिवशीच हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा होईल. ना तिच्या स्वप्नांवर बंदी असेल, ना तिच्या आवाजाला दाबलं जाईल. त्या दिवशीच समाज अभिमानाने म्हणेल, आज खरा महिला दिन उजाडला आहे. फुले देऊन दिवस साजरा नका करू, स्त्रीला आधी सुरक्षित जग द्या. ज्या दिवशी अन्याय थांबेल तेव्हाच महिला दिन खरा ठरवा. ज्या दिवशी स्त्रीच्या डोळ्यात भीती नसेल, ज्या दिवशी ती बिनधास्त जगेल, त्या दिवशीच महिला दिन खरा असेल. म्हणूनच म्हणतात, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. काही जण म्हणतात, घरात राहू द्या त्यांना, घरामध्ये त्यांच्याशिवाय पानच कसं हलेल. पण राजाराम महाराजांनंतर महाराणी ताराराणी यांनी स्वराज्य चालवले हे विसरून कसे चालेल. आधीच्या काळी नवरा आणि सासर कसा आहे हे लग्नानंतरच कळायचं. चांगले असले तर ठीक, नाहीतर सासर तिला आयुष्यभर छळायचं. आता काळ बदलला आहे. स्त्रियांना मिळत आहे चांगला मान, पण आपल्या वागण्यामुळे घरच्यांचा अपमान होऊ नये याची असावी जाण. मुलींनो, आजकालच्या बलात्काराच्या बातम्या तुम्ही पहा, त्यासाठी कराटेसारखे स्वयंरक्षण शिकून कायम तयार राहा. म्हणूनच आज महिला दिनाच्या निमित्त मला हे सांगावेसे वाटते की दुर्गा तू, काली तू, भवानी तू, जिजाऊ तू, सावित्री तू, झाशीची राणी ग तू, अहिल्यादेवी तू, मदर तेरेसा तू, रणरागिणी तू, शत्रूची काळ रात्र तू, जगत जननी तू, मशाल पेटवणारी तू, एक नारी तू, साऱ्या जगावर भारी तू, साऱ्या जगावर भारी तू. जब आँच आए बच्चों पर तो रुद्राणी बन जाती हो, जब कठिनाई आए पुरुष पर तो उसकी ढाल बन जाती हो, जब सिंचना पड़े नन्हे पौधों को अकेले तो अन्नपूर्णा महागौरी बन जाती हो. पुरुष जिसका अस्तित्व नहीं तुम बिन, उस पर तुम सर्वस्व लुटा जाती हो. अपने जीवन की कहानी में तुम नायिका हो, फिर क्यों खुद को इतना कमज़ोर पाती हो. समस्त संसार की पालन करता होकर भी क्यों तुम खुद पर उठा हाथ रोक नहीं पाती हो. हर रिश्ते को शिद्दत से निभाने वाली तुम क्यों खुद से रिश्ता नहीं निभा पाती हो. अपनों की खातिर दुर्गा बनने वाली तुम क्यों खुद के लिए रणचंडी नहीं बन पाती हो. हे नारी, ये नायक भी तुमसे है और खलनायक भी तुमसे है, फिर क्यों तुम अपने जीवन की नायिका नहीं बन पाती हो, नहीं बन पाती हो. स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे अस्तित्व, स्त्री म्हणजे वक्तृत्व, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य. ती आहे म्हणून सगळं विश्व.